पेपर फुटी प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकर यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर आरसीसीचे जेवढे क्लासेस आहेत राज्यभरामध्ये त्या सगळ्याच ठिकाणी काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे तर काही ठिकाणी थेटपणे लॉक लावण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांना असं सांगण्यात आलं की इथून पुढचे काही दिवस क्लासला सुट्टी असणार आहे। पुण्यातली जी ब्रांच आहे त्याच्या बाबतीत नेमकं काय झालेलं आहे हे जाणून घेण्यासाठी मी या ब्रांचच्या समोर आलेली आहे। तुम्ही जर बघितलं तर डेक्कन परिसरामधली ही ब्रांच आहे आणि अर्थातच जशा पद्धतीचं ब्रँडिंग इतर सगळ्याच ठिकाणी केलं जातं तसंच ब्रँडिंग इथे सुद्धा पाहायला मिळतंय। प्राध्यापक मोटेगावकर सरांचे आरसीसी असं लिहिलेलं आहे। 11th आहे, 12th आहे, एमएसटी सीईटी आहे, नीट आहे, आयआयटी आहे, जेई आहे आणि फाउंडेशन कोर्स आहे। असे वेगवेगळ्या कोर्सेससाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना एनरोल केलं जात होतं आणि त्यांना तशा पद्धतीचे सगळेच शिकवणी जी आहे ती या ठिकाणी दिली जायची। जवळपास 8 ते 10 वेगवेगळे कोचिंगसाठीचे टीचर्स या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून ही सगळी कोचिंग जे आहे ते विद्यार्थ्यांना दिलं जायचं आणि आता एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुण्याबरोबरच पुणे असेल किंवा मग नांदेड असेल, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, लातूर सगळ्यात महत्त्वाचं अशा विविध 8 ते 9 शहरांमध्ये या आरसीसीचे सगळे क्लासेस आहेत जे आता बंद करण्यात आलेले आहेत। त्यामुळे इथे नेमकी परिस्थिती काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। मात्र दुसरीकडे आता एकंदरीत असं पाहायला मिळतंय की संपूर्ण राज्यभरामध्ये आरसीसीचे विद्यार्थी मात्र प्रचंड टेन्शनमध्ये आलेले आहेत कारण एनरोल केलेला आहे, भविष्यात अनेक एक्झाम्स क्रॅक करण्याची स्वप्न पाहिलेली आहेत। मोटेगावकर यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलंय। आता मात्र परिस्थिती अशी झाली आहे की मोटेगावकर हे सीबीआयच्या कोठडीमध्ये आहेत आणि एकंदरीत त्यांची भूमिका प्रचंड संशयास्पद आहे कारण त्यांच्याकडे नीटची एक्झाम व्हायच्या 10 दिवस आधीच प्रश्नपत्रिका आल्याचं सांगितलं जात आहे। त्यांनी स्वतःच्या हाताने लिहून हे जे प्रश्न होते त्याच्या काही कॉपीज तयार केलेल्या होत्या ज्यामध्ये स्वतःच्या हाताने प्रश्न आणि उत्तरं लिहिलेली होती। काही विद्यार्थ्यांना हे दिलेलं होतं। एक्झाम झाल्याच्या नंतर हे सगळे पेपर फाडून फेकून देण्यात आले होते, म्हणजेच काय तर पुरावे सुद्धा नष्ट केलेले होते। त्यामुळे एकंदरीतच मोटेगावकर हे या प्रकरणामध्ये पुरते अडकलेले आहेत आणि त्यांच्या क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान हे सर्वाधिक होतंय। त्यांचं स्वतःचं होतंय पण ते या सगळ्यामध्ये दोषी आढळत आहेत। पण ज्या विद्यार्थ्यांचं या सगळ्यामध्ये काहीच नाहीये, गोरगरीब विद्यार्थी आहेत, खूप मुश्किलने या सगळ्यामध्ये फी ते कसे तरी गोळा करतात आणि 40-50 हजारांपासून पुढे हे सगळ्या फी ज्या आहेत त्या चालू होतात आणि ॲडमिशन घेतात, त्या विद्यार्थ्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालंय। डेक्कनच्या या ब्रांचमध्ये नेमके आता क्लासेस सुरू आहेत का हे सुद्धा आपण वरती जाऊन पाहणार आहोत। मी आता आरसीसीच्या या ब्रांचमधल्या वरच्या क्लासरूममध्ये आहे। इथे जवळपास 3 ते 4 क्लासरूम्स आहेत। क्लासरूम जर आपण पाहिलं तर अर्थातच ओसाड पडलेले आहेत क्लासरूम्स। अगदी 4-5 दिवस आधीपर्यंत या ठिकाणी वर्ग भरत होते, विद्यार्थी शिकण्यासाठी येत होते। आता मात्र या क्लासेसनी असं सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांना की आपल्याला आता सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि त्यामुळे इथे काहीही सुरू नाही। आपण बघितलं तर बुक्स सुद्धा या ठिकाणी काही दिसतायत, नीटचे असतील किंवा जेईईचे असतील बुक्स या ठिकाणी आहेत। मॅनेजमेंटचं जे ऑफिस आहे हे ऑफिस सुद्धा बंद दिसतंय। या ऑफिसमध्ये सध्या कुणीही नाहीये। तुम्ही बघू शकता हे डेक्कनच्या परिसरामधल्या मॅनेजमेंटच्या ऑफिसचे ही सगळी दृश्य आहेत। मात्र या ठिकाणी काही जे कर्मचारी आहेत इथल्या ब्रांचचे त्यांच्याकडून देवपूजा वगैरे केलेली पाहायला मिळते। जरी या ठिकाणी लॉक लावलेलं असलं काही क्लासरूम्सला किंवा मेन मॅनेजमेंटच्या इथे तरी सुद्धा देवपूजा केलेली आहे या ठिकाणी आणि 1-2 जण बसलेले आहेत या ठिकाणी इथल्या मॅनेजमेंटचे की कुणी आलं किंवा जर कुणी चौकशीला येत असेल काही असेल तर त्यासाठी काही लोक बसलेले पाहायला मिळतात। मात्र हे जे कोचिंग सेंटर होतं गेल्या काही दिवसांपर्यंत प्रचंड गजबजलेलं असायचं। पुण्यामध्ये असे आरसीसीचे जवळपास 2 ते 3 वेगवेगळे कोचिंग सेंटर्स आहेत आणि प्रत्येक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आत्ताही जे आधीचे विद्यार्थी आहेत जे पासआउट झालेले आहेत किंवा इथून त्यांनी अनेक सीईटी क्रॅक केलेले आहेत अशा अनेक विद्यार्थ्यांचे या ठिकाणी पोस्टर्स लावलेले आहेत, ब्रँडिंग सगळं झालेलं आहे आणि किती आलिशान स्वरूपाचा हा क्लास आहे हे यावरून कळतंय की पूर्ण 2 फ्लोअर्स जे आहेत ते या क्लासरूमसाठीच फक्त घेण्यात आलेले आहेत, कोचिंग सेंटरसाठी घेण्यात आलेले आहेत आणि दोन्ही फ्लोअरवरचं सगळं काही आता बंद केलंय। मागे जर आपण पाहिलं तर हा मुख्य हॉल आहे आणि या मुख्य हॉलचं सुद्धा शटर बंद केलेलं आहे आणि लॉक सुद्धा लावून टाकलेलं आहे। एकंदरीत अशीच परिस्थिती आरसीसीच्या राज्यभरात असलेल्या प्रत्येक क्लासच्या बाहेर पाहायला मिळते। इवन लातूरमध्ये तर ज्या ठिकाणचे मूळचे हे क्लासेस आहेत त्या लातूरमध्ये तर अक्षरशः पोलिसांचा कडक बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आणि एकंदरीतच आपण जर पाहिलं
तर शिवराज मोटेगावकर यांची कालही कसून चौकशी झालेली आहे. त्यांना काल न्यायालयासमोर हजर सुद्धा केलेलं होतं सीबीआयच्या आणि त्यानंतर त्यांना 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आत्तापर्यंत एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोटेगावकर यांचे अनेक विद्यार्थी हे जेई असेल, नीट असेल किंवा इतर काही एक्झाम्स असतील ज्या क्रॅक करायचे आणि प्रत्येक वेळेस त्यांच्याकडून दावा केला जायचा की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला या सगळ्यामध्ये यश येतं. पण ते यश कसं येतं हे आत्ता कुठेतरी उलगडायला लागलंय असं म्हणावं लागेल. कारण अनेकदा आपण त्यांचे जर काही व्हिडिओ चाळून पाहिले तर असं एकंदरीत दिसून येत आहे की सिलेबस काय आहे यापेक्षा जास्त पेपरला काय येऊ शकतं यावरती एकंदरीत फोकस ठेवलेला असतो. त्यांचाच अर्थ काय की त्यांच्याकडे कुठेतरी त्यांना आधी अंदाज असतो की प्रश्न नेमके काय येणार आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच मोटेगावकर यांचं नाव आलेलं आहे. याआधी एकदा जेव्हा पेपर लीक झालेला होता तेव्हा मोटेगावकर यांनी स्वतःच त्या सगळ्यावरती एक व्हिडिओ बनवलेला होता आणि हे सगळं कसं चुकीचं आहे, पेपर लीक कसे नाही व्हायला पाहिजेत वगैरे हे सगळं त्यांनी सांगितलेलं होतं. आता मात्र त्यांच्याचकडून असं सगळं प्रकरण उघडकीस आलेलं आहे. त्यामुळे मोटेगावकरांचे इतके विद्यार्थी जेव्हा या सगळ्या एक्झाम्स क्रॅक करायचे त्या सगळ्यामध्ये त्यांचा आता पेपर लीकमध्ये सहभाग केवळ आत्तापर्यंतचा आहे, यंदाच्या वर्षीचा आहे की इथून मागे सुद्धा त्यांच्याकडून हे सगळं केलं जायचं. हा खूप मोठा प्रश्न आहे आणि याची चौकशी केली जाणार आहे. दुसरीकडे मोटेगावकर हे ईडीच्या सुद्धा रडारवरती येण्याची शक्यता आहे. कारण एकंदरीत पाहिलं तर जवळपास 8 वेगवेगळ्या शहरांमध्ये आरसीसीच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत ज्यामधून 100 कोटींपेक्षा जास्तीचा टर्नओव्हर हा दर वर्षाला होत असतो. त्यामुळेच यांची स्वतःची मोटेगावकरांची जर प्रॉपर्टी काढायला गेलं तर हजारो कोटींची त्यांची प्रॉपर्टी अवघ्या 20-25 वर्षात झाल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे ही सगळी प्रॉपर्टी केवळ या क्लासेसच्या चेनमधून तयार झाली आहे की या सगळ्या मागे पेपर लीक असेल किंवा या सगळ्याचं आणखीन काही कारणं सुद्धा आहेत की काय, अशा पद्धतीनं ईडी सुद्धा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन चौकशी करू शकते. अनेकांची अशी मागणी आहे की मोटेगावकर यांची संपत्ती जप्त व्हायला पाहिजे वगैरे अशाही मागण्या केल्या जातात. त्यामुळे त्या सगळ्या अँगलने तपास केला जाणार आहे आणि मग जी काही कारवाई अपेक्षित आहे तशा पद्धतीची कारवाई केली जाईल. मात्र सगळ्यात मोठा प्रश्न आता असा आहे की या क्लासेससाठी अनेक विद्यार्थ्यांनी पुढच्या बॅचसाठीची फी भरलेली होती, ऍडमिशन्स घेतलेले होते, ऍडमिशन्स ओपन सुद्धा होते, आतापर्यंत सुद्धा ऍडमिशन्स ओपन होते. त्यामुळे ज्यांनी ऑलरेडी इथे एनरोल केलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा आता पुढे काय होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विश्वास कुठेतरी या क्लासवरती जो होता तो आता कमी झालेला आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे कुठेतरी ऍडमिशन्स घ्यावी लागणार आहेत. त्याचबरोबर इतकी मोठी चेन उभी केलेली होती आणि आता इतकं मोठं या सगळ्यामध्ये आरोप झालेले आहेत की कुठेतरी हे क्लासेस भविष्यात कधीच चालू होणार नाहीत अशी ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता मोटेगावकर या सगळ्यामध्ये किती इन्व्हॉल्व्ह आहेत यावर सगळं डिपेंड असणार आहे. कारण पी.व्ही. कुलकर्णी जे मुख्य सूत्रधार आहेत या सगळ्याचे, त्यांचे आणि मोटेगावकर यांचे खूप जवळचे संबंध होते. कधी काळी पी.व्ही. कुलकर्णी सुद्धा याच आरसीसी क्लासेसमध्ये शिकवायचे. त्यामुळे या सगळ्यामध्ये मोटेगावकर हे मुख्य मास्टरमाइंड असल्याचे सुद्धा आरोप होतात. त्याचबरोबर काहींचं आता असंही म्हणणं येत आहे की मोटेगावकर हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्याला आणखीन एक राजकीय रंग सुद्धा दिला जातोय. एकंदरीत काय की शिवराज मोटेगावकर यांचा पाय पुरता अडचणीत आलेला आहे. विद्यार्थ्यांचं मात्र भयंकर नुकसान झालंय. कदाचित मोटेगावकर यांनी काही मोजक्याच विद्यार्थ्यांना हा सगळा पेपर काही पैशांच्या बदल्यात दिलेला असू शकतो, पण जे विद्यार्थी गोरगरीब होते, ज्यांनी पेपर खरेदीच केला नाही, ज्यांनी प्रामाणिकपणे इथे येऊन अभ्यास केला आणि एक्झाम्स दिली, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मात्र या सगळ्यामुळे भविष्य अंधारात गेलेला आहे. आणि मोटेगावकर यांच्यावरती जो एक विश्वास होता, एम सर म्हणून ते ओळखले जायचे आणि प्रचंड विश्वास होता, अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी अक्षरशः त्यांना देवच मानलं होतं की काय, अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ सुद्धा समोर येतात आणि ते स्वतःला सुद्धा देव समजायचे की असंही वाटतंय. कारण ही एक्झाम झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी अनेक असे व्हिडिओज केले ज्या व्हिडिओमध्ये ते दावा करतात की आपण सांगितलेले सगळे प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जो काही एक विश्वास जिंकलेला होता आणि लातूर पॅटर्न बरोबर मोटेगावकर यांचं जे एक नाव जोडलं होतं त्या नावाला कुठेतरी कलंक लागला आणि या सगळ्यामुळे मोटेगावकर आणखी जास्त अडचणीत आलेत हे मात्र नक्की. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.